खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार बाप लेकीचा जागीच मृत्यू। आरटीओचा बसवर नियंत्रण नाही, सुसाट वेगाने धावतात राष्ट्रीय महामार्गावर बसेस। गोंदिया जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर रात्रीच्या सुमारास खासगी बसने दुचाकी चालकाला मागून धडक दिली असता या अपघातात बाप लेकीचा जागीच मृत्यू झाला। यामध्ये 35 वर्षीय सूरज वसाके, वय वर्ष 4 वेदिका वसाके यांचा समावेश असून मृतक सूरज हा आपल्या मुलीला घेऊन कोहमारावरून देवरी येथे स्वगावी परत जात असताना खासगी ट्रॅव्हल्सने मागून त्यांना जोरदार धडक दिली। या धडकेत दुचाकीस्वार व त्याची मुलगी ट्रॅव्हल्सच्या धडकेत चिरडून मृत्युमुखी पडल्या असता या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून दोनही बाजूला 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर रायपूर ते नागपूर ते पुणे अशा अनेक खासगी बसेस चालतात, मात्र कमीत कमी वेळेत कसं पोहोचता येईल या नादात हे बस चालक सुसाट वेगाने बस चालवतात। यावर राष्ट्रीय महामार्ग पोलीस कार्यवाही करत नाहीत, त्यामुळे हे अपघात घडतात। खासगी बस चालकांच्या वेगावर नियंत्रण करता आलं तर अशा अपघातात लोकांना आपला जीव गमवायची वेळ येणार नाही। त्यामुळे वाहतूक पोलीस याकडे आता किती गांभीर्याने लक्ष देतात हे पाहण्यासारखं असेल। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।